नमस्कार. आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तर सनातन धर्मातील सर्वात महत्त्वाच्या तिथींपैकी एक आहे. पण या दिवसाबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अनेक भक्तांना माहीत नसतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीबद्दल 15 रंजक आणि महत्त्वाची तथ्ये. चला सुरुवात करूया. 1. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी, हरिशयनी किंवा पद्मा एकादशी असेही म्हटले जाते. 2. याच दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते. देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि तो प्रबोधिनी म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत चालतो. 3. भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योग निद्रा धारण करतात. ही सामान्य झोप नसून दिव्य आध्यात्मिक अवस्था मानली जाते. 4. महाराष्ट्रात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूरची वारी. लाखो वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरपूरला जातात. 5. संतांची पालखी हे वारीचे मुख्य आकर्षण आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान करतात. 6. वारकरी एकमेकांना माऊली म्हणतात. वारीमध्ये जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी यापेक्षा भक्तीला महत्त्व दिले जाते. त्यामुळे प्रत्येक वारकरी दुसऱ्याला प्रेमाने माऊली म्हणतो. 7. तुळशीला विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय मानली जाते. त्यामुळे या दिवशी तुळशी अर्पण करण्याची परंपरा आहे. 8. भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनामाचे पठण शुभ मानले जाते. अनेक भक्त या दिवशी भगवद्गीतेचे वाचन, विष्णू सहस्रनाम किंवा हरिपाठाचे पठण करतात. 9. दान धर्माचे विशेष महत्त्व. अन्नदान, पाण्याचे दान, वस्त्रदान आणि गरजूंना मदत करणे या दिवशी अत्यंत पुण्यकारक मानले जाते. 10. अनेक ठिकाणी तांदूळ खाणे टाळले जाते. धार्मिक परंपरेनुसार एकादशीच्या दिवशी तांदूळ न खाण्याची प्रथा आहे. ही श्रद्धा आणि धर्म परंपरेवर आधारित मान्यता आहे. 11. हरिनामाचा अखंड गजर होतो. वारीत आणि मंदिरांमध्ये दिवसभर विठ्ठल विठ्ठल आणि रामकृष्ण हरी या नामाचा अखंड जप केला जातो. 12. उपवासाचा खरा अर्थ. एकादशीचा उपवास म्हणजे फक्त अन्नत्याग नाही, राग, मत्सर, अहंकार आणि वाईट विचारांचे त्याग करणे हेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. 13. भगवान विठ्ठलांचे दर्शन. या दिवशी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल आणि रखुमाईच्या दर्शनासाठी लाखो भक्त एकत्र येतात. 14. आषाढी एकादशी भक्ती आणि समतेचा संदेश देते. वारीमध्ये सर्वजण समान आहेत ही परंपरा प्रेम, सेवा, नम्रता आणि बंधुभाव यांचा संदेश देते. 15. या दिवसाचा सर्वात मोठा संदेश. आषाढी एकादशी आपल्याला सांगते की श्रद्धा, सत्कर्म, सेवा आणि भगवंताचे नामस्मरण यामुळे मन शुद्ध होते आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनते. मित्रांनो, आषाढी एकादशी हा केवळ एक सण नाही, तर भक्ती, सेवा, समता आणि आत्मचिंतनाचा पवित्र उत्सव आहे. या दिवशी आपण भगवान श्री विष्णू आणि श्री विठ्ठल यांचे स्मरण करून आपल्या जीवनात चांगले विचार, चांगले कर्मे आणि चांगले संस्कार रुजवण्याचा संकल्प करूया. तुम्हाला यापैकी कोणते तथ्य सर्वात जास्त आवडले ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. पांडुरंग हरी विठ्ठल. श्री विठ्ठल रुक्माई महाराज की जय.